हाय गाइस, आता निघालो डॉक्टर बिल्डिंग मधून. आता आपण सेजलला पिकअप करू. सेजल बाहेर थांबली आहे. हे आमच्या ऑफिसच्या बॅक साइड आहे. तिथे एंट्रीला गार्ड्स असतात. हा, बघा पहा. सेजल बघूया कुठे बाहेर म्हणून ते थांबली आहे. बघूया. चले, ते तू उभी राहा पुढं. कॅमेरात येशील. चालूच आहे. आलीच चल. चला. अरे हरीश भाईचा कॉल आला. हरीश जाऊ सांगू चलतो मी. आम्हाला अगं गाडी जाता बघा, पूर्ण जाम आहे. जाम होण्यात कुठल्या कोण विक्रेते एवढे. मग बाबा बघ आपला पावर पावर. हा, मग बबूला माहिती आहे. माहिती कोण टाका, फक्त इथे क्रॉसिंगला जरा प्रॉब्लेम आहे. कोण कोण. हा, बोलायचं ना काहीतरी पकवायचं ना. आपल्या याच्या आणि काय एवढं केलं. हा कुठे. अरे तन्मय टाकणार होता. हा हम्म. काय झालं काय झालं. हो का, आम्ही आता झाली काय शाकीनाक्याच्या टर्नला जाऊ. हा शॉर्टकट पडतो. पॅटर्न फक्त जरा जाम असतो काय काय ठिकाणी. बघा हा बघतो शाकीनाका ब्रिज पर्यंतच असतो, त्या कॉर्नर पर्यंत. हा बघा, हा असा एक टर्न आहे. टर्न म्हणजे असं रस्ता आहे सॉरी. मग इथं पुढे जरा कमी आहे गर्दी. आता आपण आहे ना लेफ्ट मारून जाऊया. असं घेऊन जातो बघा. आता आपण थोडे बाईक मारू आणि पुढे जाऊ. आणि आपण डायरेक्ट कॉर्नरला तरी उभे राहू शकतो असं. बाबा आमची स्पेशल बाबा. बॉस गेला सेजल कलटी आणि बोलते लवकर घरी जायचंय. हळदी म्हटलं ते हळदी म्हटलं कमी ना इथं. ते जाम लागला.
ना ना रुटीन रुटीन हा हा माझे किती होतात सांगतो ना तेवढे येतात ना मग ती राहिली असेल एस आहे ना एस आहे त्याच्या मुलं मी उचलतच ना आता कोणाची पण काय झालं माहितीये काय मी पेमेंट मध्ये पाठवत नव्हतं बघ त्यामुळे बँकेत तुझा नंबर गेला असं झालं असंच पाहिजे माझ्या कॅमेऱ्याचं ही निघालंय माईक निघाला आहे आणि हा बघा हा शिकायसाठी ड्रायव्हर आलेला आहे तो गाडी कशी चालवतो बघा एवढी स्लो चालवतो बाबा सिग्नल जायचं त्याला सुटायचं वही करायचं त्याला जाऊ द्या मला नाही मोठा सिग्नल आहे ना 1 मिनिटच्या साकीनाकाच्या पुढे आलात ना तुम्ही या साईडला ना अशी कशी पण पार्किंग लावून ठेवलेल्या आहेत गाड्या बघा त्याच्यामुळे रस्ता पूर्ण हे होतं म्हणजे जाम होतं हा बघा वरती रॉकेट पण गेलाय तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही मला मी वाईड अँगल सेट नाही केला बघा जागृती स्टेशनचा व्ह्यू नाईटचा व्ह्यू बघा तुम्हाला आता कधीतरी दिसत असेल मी स्टेशनची व्ह्यू दाखवता नाही पहिलं तर असं काहीच दाखवायचं नाही आता तुम्हाला एवढं मी दाखवतो तरी आहे ते जे हसते पागल ते जे गावी जाणारच ना कधी उद्या की परवा काम करायचंय हो तुमच्या साखरपुडा असेल ना साखर हे तुमचं सर्व होते ना आणि हळद मिळत असं कसं रे आता लग्नाच्या दिवशी साखरपुडा पहिला साखरपुडा व्हायला पाहिजे ना हॅलो की रे भाई तुमच्याकडं बघ हा अर्धा लग्न आहे काय का हा असं असं असतं का अच्छा आता आमच्या इथं किती 3-4 दिवस लग्नाच्या असतात जातातच साखरपुडा त्यानंतर 1-2 दिवसांनी हळद आणि दुसऱ्या दिवशी लगेच लग्न चांगलं आहे मग एकाच दिवशी करायचे ना सर्व हळद आणि लग्न अरे हळद आणि लग्न एकाच दिवशी करायचं पुणेवाले तसेच करतात मी नाही मी काय म्हणतो पुण्यातली काय काय जण तशीच करतात हा माझ्या मित्राचा पण आता झाला ना एकाच अरे मा मित्राचा होतो काय मी कोकणातला आमच्या कोकणात असं ना
ओहो हिरो. ह्यानी का गाडीमध्ये सामोले माणसं काय येण्यासारख्या गाड्या थांबवतात मध्येच. मग आम्हाला जायला तकलीफ होते. हो. हा. तो कुठे घाटकोपरला येतेस की कोणत्या नगरला की या साईडला तू बोललीस ना. ना मी बसलो तर घोडा राहील का. हा हो हो. आता कोल्हापूर 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 बोलत जाऊया आपण. अरे तू उद्यापासून का नाही घेतलास. तू बोल आवाज जातो बॉस ऐकल नाही तर रेकॉर्डिंग बंद आहे. हे बघा बघा काय काय बोलते बघा आमच्या बॉसला. बघा एवढा चांगला बॉसला किती काय काय बोलते शी आमच्या. आता काय बोललीस तू मग तो बोलणार ना. असं काही नाही काय बोलते बघ. आमचं असं नशीब आहे आमचे बॉस तुम्ही आहात. नाही मी अटेंडन्स शीट अप्रूव्ह करून घेतली झाली माझी. तुझी काय टाकलंस की ना मेल अटेंडन्स शीटचा. हो तुझं काय बघ टाकली की नाही बघ. बघितलंस माझी अप्रूव्ह केली म्हणजे मी किती आता चांगला झालो त्यांच्यासोबत. ते मला मानतात. मी फक्त 5च तास टाकले. का हा अर्धा तास नाही म्हणून मला एवढी वेळ लेट येते सॅलरी कमी येते. हा आईला खरं बोलतेस. हा 9:30 ते 6 करायचं. भाई तसं नाही. आता माझी कशी एवढं लवकर 9 वाजता येऊन माझी सॅलरी कधीपासून वाटण चालू होत माहिती काय 6 नंतर चालू. बरं आहे मग बॉस पण इम्प्रेस होईल. दोघे एवढे कामाला लागले. मग काही जस्ट स्पेशलला सोडली आहे. ती पण घाटकोपरच्या रस्त्यात लागते मला अर्ध्यात. टाइमपास होतो जरा. अजून आम्ही दोघे टाइमपास करतच येतो रोजचं. माझा माईक आहे. आता कसं माझी पूर्ण ब्लॅक टच असल्यामुळे ना हेल्मेटची मला रस्ता पुढचा क्लिअर दिसत नाही. आता मला वाटतं वायझर चेंज करावं लागेल माझा. गाडी रनिंगला असली ना फक्त माईकचा आवाज नाही म्हणजे आपण जे बोलतो ना त्याचा आवाज येत नाही जोरात. पण एक आवडलं मला याची क्लॅरिटी चांगली आहे. भरपूर जण बोलतात क्लॅरिटी चांगली नाही तर चांगली आहे क्लॅरिटी या कॅमेऱ्याची. सिरियसली चांगली. आता माझ्या 1+ आणि ह्याची मी कम्पेअर केली तर मला दोन्ही सेमच वाटले. आता आपल्या नाईटचं बघत आहे नाईट मध्ये कशी क्लॅरिटी आहे ती. आता आपल्याला काळं होत चाललं थोडा थोडा.
कुडवेकर. आता आपल्याला अजून एक काम आहे, भाच्याला आणायचे क्लास मधून. तरी याची लेख मारू. त्याला जावं लागेल आपल्याला नेरूळ मध्ये आणायला. काय काय असतात नागपूर. जाऊ दे, आपण इथूनच जाऊ का. कसला त्या रस्त्याने जायचं रस्ता. रस्ता खाली असेल तर इथून जाऊ. इथूनच जायचं. आता रस्ता पूर्ण खाली दिसतोय मला. रोड पण बघा. लहान पाणी भरपूर आहे. जाऊ दे. बघा आपण पोहोचलो आहात. एवढं तर पोहोचलोय. खाली बघा किती रोड आहे, बघा किती खाली. तरी पण माणसं रॉंग रूटने जातात. बघा काही आता कितीतरी दिवसांनी असा रस्ता भेटलाय की इथपर्यंत मी पोहोचलो डायरेक्ट नॉनस्टॉप. आमच्या IT या पुढे तुम्ही नाही दिसणार असे ना थोडे. हा बोला बोला, काहीतरी बोला, असं इंटरेस्टिंग बोला. तरी तुम्ही युट्यूबवर याल. अरे संसद काय म्हणते, बिझनेस होतो आणि मुंबई तुमच्याशिवाय कमी नाही. बरोबर. बोला बाहेर सिग्नल सुटलाय. आपल्या ऑफिस मधले IT वाले आणि पॅन्ट्रीतले का दादा आहेत, हे दोघं पुढे चाललेत. आपण पाठवून ना त्यांचा. चला 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 चला. तर बघा हे पुढे चालत, आपण त्यांच्या पाठीच आहे. आपण त्यांना फॉलो करूया थोडं. हो फॉलो करतो त्यांना. तुला आपण त्यांना आता क्रॉस करून जाऊया. चलो. आपण आता पंतनगरला पोहोचलोय. हा मध्ये रस्त्याचं काम चालू होतं. एक साइड बंद ठेवलेली, लेफ्ट साईडची. लेफ्ट ना राईट साईडची माझ्या. आपण आता पोहोचलो पंतनगरला. राईट साईडला डेपो आहे आपला घाटकोपरचा. आणि वरती मेट्रोचं काम चालू आहे. तुम्हाला दिसत असेलच व्ह्यू मध्ये. आता मला माहित नाही कसं दिसतंय ते. रोज आपण पहिल्यांदाच आपण ह्या कॅमेऱ्यातून फिरतो नाईट साठी. आता इव्हिनिंग झालीच आपली. बघूया आता घरी जातपर्यंत अजून काळोख पडेल. आपल्याला अजून अर्धा तास लागेलच जायला. बघूया. चला आता आपण पुढे राईट मारू. सायन रोडनी जायचं, साईन दादा रोड. आणि आपले ते दोघं होते ऑफिस मध्ये, ते लेफ्टनी जाणार आहेत. हा 4 व्हीलर वाला जरा कन्फ्युज करतो. ओके जाऊन झाला. आपल्या लेफ्टलाच जायचं. पुढे जाऊन थांबू आपण. आपण आता राईट मारलोय. दादर सायन रोड. हात पण जरा छोटा आहे. बस पूर्ण बसत नाहीये फुल टर्न मध्ये. आपली बाईक असल्यामुळे आपली बाईक आरामात बसते.
आता आपण बघा वरचं आपल्याला सांगायला जायचं ना, आपल्याला डायरेक्ट जायचं नेरूळला. तर वरती गेलो तर आपण म्हणजे राईट साईडला गेलो ना तर डायरेक्ट दादर रोड लागतो, आणि लेफ्ट मारला तर आपला स्थळ लागतो मुंबईला जाणार, नवी मुंबईला रोड जाणार लागतो. स्ट्रेट मारला तर चेंबूर लागेल. आपण जर मानते सिग्नल याला चढलोय ब्रिजवरती, आणि मला असं वाटतं मी सिग्नल तोडल्यासारखा. कन्फर्म नाही, आता बघूया. त्याला नको निघायला उगाचे म्हणजे 500 रुपये चुना लागेल मला. तुझी आपली पण नव्हती, ग्रीन लाईट दिसली मी गाडी टाकली होती, आणि ती ग्रीन लाईट काढून एवढी नीट पण क्लिअर दिसत नव्हती. तर जाऊ दे, बघूया. 32 झाले, 6:32 झाले. तुम्हाला टायमिंग पण शो करेल या व्हिडिओ मध्ये. मी बघूया असं वळून बघतो आवाज कसा येतो. आता मी व्हिडिओ एडिट करायला जाईल ना, माझा आवाज कमी येते जास्त येतो तसं मी बघू शकतो ना. आता इथं आलं मी जोरात बोलतोय, आज स्लो होत होतो. बघू मला असं कोणतरी पाहिजे सोबत टाइम टाकला, म्हणजे असं काहीतरी बोलता येते. आता एक तास एवढं बोलता येत ना, रेकॉर्डिंगच करतोय नॉर्मल. बघा काय बाईक असण्याचे फायदे बघा किती. बघा काय बोलता, पण तुम्हाला बाईक घ्यायला पाहिजे की कार घ्यायला पाहिजे? बघा तुम्हीच मला सांगा. बघा आम्ही बघा कसं चाललो, आणि बघा ऑटोवाले, 4 व्हीलरवाले कसं थांबले, टेम्पोवाले, छोटा हत्ती, ऑटो काय काय. बघा बाईक घेण्याचे फायदे एवढेच आहेत की आपल्याला लवकर जाता येतं, पण प्लस आता ह्यांच्या गाड्यांचं समजू शकतो काय करणार. त्याने एसी मधून जायची सवय त्यांची, त्यांना ते आवडतं. आपल्याला कसं आपण निसर्गाच्या हवेत फिरतो, निसर्ग हवा जी देतो ती आपण घेतो, ती पण फ्रेश हवा आहे. त्याच्यामध्ये आपण धुराची पण हवा घेतो. वातावरण थोडं चेंजेस झालं आता, सर्दी खोकला ताप. खरं रस्त्याचं काम चालू असलं ना जाम होतं थोडासा. फक्त इथं तुम्ही जपून चालवा गाडी, कशी कोणी पण चालवते गाडी. एक तर बस आली ना तर एक साईडने गाडी बाईक जाऊ शकते या रस्त्यावर, असं आहे. आणि बसवाले तुम्हाला माहितीच असते, बसवाले जागा देत नाही कोणाला जायला. त्यामध्ये नॉनस्टॉप चालू ठेवला कॅमेरा तर काय वाटतंय तुम्हाला? माझी चार्जिंग जास्त संपेल की व्हिडिओ होईल, आणि व्हिडिओ क्वालिटी कशी असू शकते तुम्ही मला सजेस्ट करा. काय म्हणला आपलं पुढं मराठी माणसाची गाडी आहे. आता बघा, आता पूर्ण रोड बघा किती मस्त मोठाच्या मोठाच झाला आहे रोड.
बाकी काम चालू होतं म्हणून काम चालतं आता. जातील 15-20 दिवस जातील अजून, मला असं वाटतं. रोडचं काय चालू होते समजत नाही. मेट्रोचं काम केलं तरी आम्हाला बरं आहे मुंबईवाल्यांना. फक्त नेरूळ पर्यंत नाही मेट्रो आणि अंधेरीला नाही, आम्हाला चांगलं आहे. तुम्ही गोरेगाव पर्यंत नेलीत तर अशी मेट्रो पण घेऊन जा. अंडरग्राऊंड केली तरी चालेल. त्याला पण सांगत ना नवी मुंबईला. आपण आता जस्ट वाशी ब्रिजला लागलोय. एकाची आता गाडी बघितली मी, बघितलं तुम्ही एवढी चांगली टोल टिपता तुम्ही मग बोला तोंडात बोटा घालाल अशी गाडी आहे. बघूया आपण त्याला म्हणजे आपण त्याला एक असं का बघूया म्हणजे जाऊया त्याला. असं होत नाही मला असं वड ते तरी महिन्याने असं बोलावं त्याला आपण हे करतात भेटतो का बघूया आपण त्याच्या बाजूने जातोय का. आपलं पण तेच आहे जरा. ओके पण आपल्याला एवढं स्पीड नाही वाढवतो. बघू आपली गाडी जाते का तो काय नक्की. आपण असं फक्त स्पीड आहे तो माझ्याची गाडीच आहे. एवढी चांगली कंडिशनची गाडी एवढं चांगला कळवतोय बरं आहे ना. आता माझं टॉप गिअर वरती आहे. टार्गेट बारीक आहे. तुम्ही आता 81च्या स्पीडला कंडिशन बघा गाडीची. हे बाईक आहे कसं वाटलं गाडी बघून किती मेंटेन ठेवले ना गाडीला. तर तुम्हाला क्लिअर दिसत ना ते मला आयडिया नाही. तुम्ही बाईक बघू शकता त्याची कशी आहे ती त्याची मेंटेन केली होती. आपण त्याच्या पाठीत चाललोय. आता अशी 75च्या स्पीडला आहे. आपण आता एवढी गाडी करायला आम्हाला जाऊ. मी तुम्हाला यालाच दाखवायचं होतं. कुठली गाडी ती समजत नाही मला. हिरोची वाटते बाकीच्या हिरोचीच वाटते. जाऊ दे आपण तुला फॉलो नाही करणार आता. जा पुढे. तुझी गाडी एवढी चांगली आहे की मला वाटत पण नसतं गाडीच्या पाठीवर. पण माणसाला दाखवायचं होतं तिची काय का पण गाडीची काळजी घेतात ती. बघा पाठी नंबर प्लेट पण नाही हा गाडीला. नाही करता करता आता 1 तास लागलाच. 1 तासाच्या वरती लागला. 5:30 निघालो. फोनवर बसलो. वाशी नाका टोल हो पोहोचेल मी 7 पर्यंत. हो ठीक आहे ठेवतो. नगरला थोडी काकड ना नगरच्या ब्रिज वर आहे आपण. बोलता कधी जातो की आपला कॅमेरा चालू की नाही. काय ब्लूटूथ पण नाही माझ्या हात झालं. तुला आता बोलायची सवय नाही ना आपल्याला जास्त कोणासोबत. आता एकटा जीव सदस्य असं. तर आता बघूया कोण भेटतंय का आपल्यासोबत राईडला.
परत पुढच्या वेळेला गाडी सर्व्हिसला द्यावी लागेल. आपली गाडी 18 चालली आहे. भले 2 वर्ष झाली गाडीला, गाडी असं चाललीच ना आपली. हे असे करामुकी माझी थांबतात चालल्या. पुढे रस्त्याला जागा थांबवायला आहे गाडी, मध्ये कॉर्नरला थांबण्याचा तेव्हा पुढे खड्डा आहे तरी बघा, इथं कॉर्नरला थांबला तरी चालू शकता. इथं एवढा मोठा रस्ता आहे. अभी देखो गाड़ी देखो कैसा मिलता है. ये देखो आता आमच्या गाड्या डान्स करणार आहेत. फोर व्हीलरचं काय ना, बाईक जरा प्रॉब्लेम आहे रस्त्यावर. वर खाली रस्ता एक केला, जेव्हा बनवला तेव्हा पाऊस पडला, 1 महिन्यात रस्ता खराब झाला आणि नंतर बनवलाय. तर असा बनवलाय बघा, नीट पण नाही बनवलाय. मध्ये खड्डे पण आहेत रस्त्यावर. तुम्हाला दिसत नसतील नाईट टाइम म्हणून. बघू आपण जेवढी एडिट कराल तेव्हा तुम्हाला समजेल, थोडं तरी समजेलच तुम्हाला. पोचलो आपण जुईनगरला. पाठी गेला रुपये. हा हा लेटलाच जाईल तो. ओके, त्याला 6:52 झाले. नाही नाही म्हणत म्हणत या घरी आला रे, बात में कंफ्यूजन गडबड होत आला रे, दस्तावेज करणे में साथी दिवस आला रे, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या ताईला भेटाया तुम्ही येता का. जाऊया आपण ब्रेक मारू. पुढून पण रस्ता पण आपण आता रेग्युलर त्रास होऊन जातो, इथून जाऊया. बघा आमच्या नेरूरला एवढे ऑफिसेस आहेत ना, सांगता येत ना, पण आम्हाला जॉब भेटत. बघा नवी मुंबईत माणसं येतात आणि आम्ही नवी मुंबईतून बाहेर जातो. बघा रस्त्यामध्ये चालायचा कसं चालतात बघा, कुठं एक ऑटो एवढी जागा घेतात. आता माझ्या पाठचा आहे ना, त्याने एवढी लाईट लावली ना, म्हणजे असं बघितलं ना मिरर मध्ये, असं डोळे मला रस्ता दिसत नाही पुढचा. त्याला जाऊ दे, आपण पुढे जाऊया. काय येडाला जाऊ दे जरा पुढे, तुम्हाला पण समजेल. गव्हर्नमेंटने असं लाईट नको करायला जायला, म्हणजे कसं नाईटच्या टायमाला दुसऱ्याला प्रॉब्लेम होतो. आता आमच्या पण गाड्यांना कसं लाईट आहे कंपनी फिटिंग, आम्ही त्यातली एकच लाईट लावतो. तर या रस्त्याला त्याला लाईट लावायची गरज नाही, एवढा क्लिअरचा रस्ता दिसतोय. आपला लाईट मारून तर बघूया शिरवण्यातून जाऊया, कुठून तिथे जाऊ. गर्दी नसेल शिरवण्याचा रस्ता लागतो, शिरवण्यातून जाऊ, नाही तर एलपीच्या सर्व्हिस रोडने जाऊ आपण. गाडीला हा बघा एक रायटर बघा, त्या गाडीचे इंडिकेटर देतो, गाडी इथला टाकतो का बघा. आपल्याकडे असे काय काय माणसं आहेत. आता आपल्याला लेफ्टला जायचं ना, लेफ्टला किंवा राईटला, बघ त्याला रस्ता बघूया.
का मग लेफ्टने जाऊया, ते जवळ पडेल. हम्म. आमच्या नेरूळ मध्ये ना ट्रिपनीचं शोरूम पण आहे. मारुती सुझुकी चं. बघा, तुम्ही घेऊ शकता. सेकंड हँड गाड्या आहेत पण चांगल्या कंडिशन मध्ये. पण मी टाटाची घेणार, सुझुकीची नाही घेणार. टाटाचं असं ना ट्रिपनी शोरूमचं चांगलं आहे. ही व्हॅल्यूची ट्रिपनी काय माहिती, मला नाव पण आठवत नाही आता. जाऊ दे, कधी कधी कन्फ्युजन होतो. पण एवढी सोडून आहे ना, तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच नाही, आजूबाजूलाच आहेत सर्व. हे बघा, हे असे नवीन बघा गाड्या चालवतात. आता इंडिकेटर देतोय. मग पोचलोय, त्या रूमच्या इथं पोचलोय. पण आज आपल्याला आपल्या मावशीकडे जायचंय. मावशीने फ्रेश स्पेशल बनवलं होतं खाऊन. आणि मम्मी बघा गावी गेल्या म्हणून काय टाका माई आणि बाबू आणि मी. बाबू त्या मावशीकडे सांगायचं, पण आम्ही आज मावशीकडे घेऊन जाणार आहोत. Happy birthday. Ini Pak. Kenapa anak tingkah kita babu lagi kena berkali kali masalah terlalu. बघूया बाबूला कधी खायला देऊ यार, मला पण भूक लागलो. त्याला डॉक्टरने खायला सांगितलं का खायचं ना खायचं. काय करणार, तर खावं लागेलच लागलो होतो. तरी आहे ना. अजून सोमनाथच्या मम्मीला बघायला जायचं, त्याची आई पण आजार हॉस्पिटलला येते. जाऊन येतो मी, आता घरी जातो. वेळ होतो मावशी आणि जाऊन येतो. लवकर सोमनाथला भेटतो. मित्राला आता भेटून यावं लागेल. मग इथून आम्हाला लेफ्ट मारून जावं लागेल. मी समोर सोमनाथ आपला राहतो. थोड्या मिनिटांनी येतो. आता ऑफिस, आता आई आजारी आहे, आता आपण ऑफिसच्या कपड्यात मोकळं राहिलो. बरोबर. मुंडी कुठं दिला तो राजू टाक. आमचा भरता कुठला सांगता ठेवला आपला. आम्हाला गाडी आणली का. बाबूचं पण सेटिंग बघा आता. फ्रंट कॅमेरा चालू करतो. बाबूचा टिफन आधी झोपला.
काय काय माहित. चल काय माहित. बघ कॅमेरामध्ये काय बोलतात. काम हे इथेच थांब. काय? हा, कोण येते. तोड येतो. हा बाबू काय बोलतो. हा आणि कोणाला कोण बोलत असं बस. चल चला कॅमेरा जरा off. आता उलटा बसतो पाठी बसतो असं बसतो. आमचा मैत्री काढलं. काय पुढे गेले. कोण नाही पावती नाही तू सर मावशी झालं तर बाबूला तर माहिती होतं जाऊ का. तसं बाबू पुढे बसला. काय बोल काय काय झालं माहित होतं मी मोबाईलचं ना हे चालू आपलं हे लावलेलं माईक. तो माईक नीट लावला नव्हता मला असं वाटतं. मी आता जो थांबलो ना बाबूला एक वेळेला तर बघितलं तर माईकची वायर लावलेली. पण महाराज की जय. तसं परत जय जय भवानी. फुगा नाही घ्यायचा. नाही नाही, फुगा नाही घ्यायचा. एक क्षण नाही तर आता तू मोठा झालास ना. मोठ्या मुलाने फुगा नाही घ्यायचा. वरती काय घे नसतं घ्यायचा. कोण नाही घेत मोठा फुगा फुगा. काय वरती घ्या. हा पाय असं वरती ठेवा. हा घ्यायचा नसतो. आमच्या बाबूला बोलून पाहिजे आणि तसं लोक असतं. सर्व बोलून घरी आहे शॉप मध्ये तोच करता वापरत नाही. आपल्या शॉप मध्ये एक पण शॉप मध्ये काय काय आपल्या होतं. त्या बाबू लेच होणार. मी ऐकलं मामाने ऐकलं एवढंच. तर आम्ही घरी जातो ना मग जरा जाऊन मार सोमनाथला एक करायला भेटत आपण. हा काय करणार. मग बोल ना मी ऐकतोय. बघ तुझं ऐकतोय सर्व ऐकतोय. बोल काय बोलतोस. हा हा काय बोलला आणि हा हा हट असं नाही बोलायचं. दादी युनिक बोल ना आता असं नवीन नवीन.
मी पण तेच बोलतो बघ बिना बिना माहिती नसतं. नवीन नवीन आता चालू केलं. पाय वरती घे बाबू. हा का लावला? का नाही लावला? चापू काय मुले वळवून हवी येत. तुला मम्मी पप्पा उद्या येतील आमचे. त्याने मगाशी कॉल केली ना. हा हा गावाला जाऊया आपण सर्व करूया. मजा मारूया. अजून काय? वडापाव खाऊया. अजून पाव खाऊया. अजून काय? भजी पाव खाऊया. अजून बोल. अजून काय? अजून काय नवीन बोल. मी सांगितलं भजी पाव. हा हा राजू काय जायचा? काय? दाची दाची हा दाची पाहिजे. आणि अजून काय पाहिजे? सिंगल बँकची टोपी पाहिजे होती. आणि सिंगल बँकची टोपी आहे आपल्या घरी. हा मग काय झालं? तुला स्कूल मधून नाही भेटत का किसण्याचं काय? मग स्कूल मध्ये मागायचं. टीचरला बोलायचं आता इंग्लिश स्कूल आहे ना तुझी. टीचरला बोलायचं मॅडम आता क्रिसमस आहे सुट्टी द्या ना. मग हा हा मला माहितीये. बोल काय माहितीये बोल. हा तुझ्या काय कसा आवाज येतो की अशी वेळी मारायची बॅचती. हा आणि तिचं काय करायचं? हा बाण पाहिजे तुला. मग बोल ना बाण पाहिजे असं 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 काय. हा असं वडायचा. अच्छा आणि काय पाहिजे? का रे? हो हो बस एवढं सांगू शकतो. कोण? काय दुकानात? काय दुकानात? काय 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 आहे? काय कोण बोलत तुला? सगळं पाहिजे. हे बघ तुमचं पाहिजे. तुला काय काय बघू विश्वास